Hello, good evening everyone. Mark your presentee, students. Finish. Hello. All of you mark your presentee. Am I audible, students? Yes or no? Yes. Okay. Okay. ठीक है. Let's start. चलो तो हम लोग स्टार्ट करेंगे. तर मुलांना तुमच्या फर्स्ट टर्म तर झाली, तुमच्या स्कूलमध्ये पण झाली, आपली पण झाली. त्यामुळे आता सेकंड टर्मचं सुरू केलं आहे मी. तर लेसन नंबर 10 सेल अँड सेल ऑर्गनॅलिज. बरं, एक आठवण म्हणून सांगते तुम्हाला की ज्यांचे पेपर सबमिट केलेले नाहीत मुलांना, त्यांचे पेपर तुम्ही सबमिट करा. म्हणजे तुम्हाला ते एक तर तुमचं रिटर्न वर्क कंप्लीट होतं आणि दुसरी गोष्ट तुमचे मार्क्स तुम्हाला टीचरकडून मिळतील. ओके, चला. आजचा आपला लेसन आहे सेल्स अँड सेल ऑर्गनॅलिज. आता सेल म्हणजे काय, पहिला मोठा क्वेश्चन असतो. तर तेच जे सेल आहे की नाही ते तुम्हाला आता इथे दाखवलं आहे बघा. आता प्लांट सेल अँड ॲनिमल सेल्स. म्हणजे आपण जो स्टडी करणार आहोत ते आपले दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे असतात मेन, की प्लांट्स अँड ॲनिमल्स. मग ते प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत ते जे म्हणजे मोठं, अगदी कितीही मोठं असू दे, ज्याला आपण युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर म्हणतो की नाही, तर त्यातला जो सेल हा वर्ड आहे तो तुम्हाला इतका इम्पॉर्टंट आहे म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्ससाठी, की त्या ईच अँड एव्हरी सेलमध्ये काय काय आहे ते आज तुम्ही स्टडी करणार आहात. कळतंय? आता मेन तुम्हाला दोन क्वेश्चन विचारले आहेत बघा. कॅन यू रिकॉल हाऊ मेनी टाईप्स ऑफ द सेल्स आर फाउंड इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम? कोणाला माहिती आहेत का? कारण हा तुमचा आता 8th स्टँडर्डचा आहे. तर प्रोकॅरिओटिक आणि युकॅरिओटिक असे दोन मेन टाईप आहेत मुलांना सेल्सचे. आणि ते सगळे सेल्स असतात ते आपण असं नेकेड आईने बघू शकत नाही. त्यासाठी त्याचा स्टडी करण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपच वापरावा लागतो आहे. कळतंय? हां, मग आता अंडर मायक्रोस्कोप आपण जर त्याचा पिक्चर बघितलं किंवा एखाद्या सेलचा स्टडी करायचा म्हटलं तर ते तुम्हाला कसं दिसणार आहे ते तुम्हाला इथे दाखवलं आहे बघा. आता याच्यात काय दाखवलं आहे, तर पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रीन जो आहे की नाही ते तुमचं प्लांट सेल आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाचं असं की ह्या सगळ्याचा डीप स्टडी, डिटेल स्टडी म्हणजे त्याचे प्रत्येक ऑर्गनॅलिजचा स्टडी आपण करणार आहोत. कळतंय? फक्त ओरली सध्या डायग्राममध्ये तुम्हाला ते कुठे असतात ते पार्ट ज्याचा आपण स्टडी करणार आहोत, म्हणजे एकेकाचं एक्सप्लेनेशन देत असताना तुम्हाला हे सगळं माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पहिलं जरा मी आता तुम्हाला थोडासा ह्याचा वापर करून सांगते इथे, की पहिलं बघा जो काय तुमचा ग्रीनमध्ये तुमचा रेड स्पॉट दिसतोय की नाही, हां, मग त्याचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया, ज्याला पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हटलं जातं. ते झालं मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यानंतर त्याच्या खालचा बॉक्स जो आहे तो जस्ट बॉर्डरला टच झाला आहे बघा. कळतंय? हां, मग त्याला सेल मेम्ब्रेन म्हणजे जो प्रोटेक्शन करतो, कव्हर करतो आहे. कळतंय? हां, त्याच्यानंतर थर्ड पार्ट जो आहे तो अगदी जस्ट म्हणजे बॉर्डरला अगदी पॉईंट केलेला आहे बघा. म्हणजे जो अगदी तुमच्या घराची भिंत कशी असते की तुमच्या घराचं आतलं संरक्षण करते की नाही, म्हणजे प्रोटेक्शन, तर ते फंक्शन आहे त्या सेल वॉलचं. म्हणजे थर्ड बॉक्समध्ये तुमचं नाव काय असणार आहे? सेल वॉल असणार आहे. देन नेक्स्ट आहे तुमचं जे काही तुम्हाला असं याच्या पर्पल कलरमध्ये दाखवलं आहे बघा. हां,
ते तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्याला न्यूक्लियस म्हटलं जातं. सेंटर ऑफ द सेल. नेक्स्ट आहे ज्याच्यामध्ये फक्त ग्रीन पार्टला टच केला आहे, म्हणजे आतली बॉर्डर क्रॉस केली आणि जस्ट ग्रीन पार्टला टच केला. तर तो ग्रीन पार्ट म्हणजे तुमचा प्लांट सेलमध्ये जो ग्रीन कलर दिसतोय की नाही, तो असतो, तो आहे सायटोप्लाझम. नेक्स्ट आहे त्याच्यानंतरचा जे काही तुम्हाला अशा लांबट अशा 1-2-3 लाईन दाखवल्यात बघा, त्याचं नाव आहे गॉल्गी बॉडीज. नेक्स्ट आता आपण जरासं राईट साईडला येऊया. तर राईट साईडला तुम्हाला जे एक अजून पुन्हा 2 लांबड्या लाईन दाखवलेत बघा, म्हणजे त्या अशा पोकळ असतात, म्हणून त्यांना नाव दिलेलं आहे व्हॅक्युअल्स. नंतर नेक्स्ट आहे तुमचं की ज्याच्यामध्ये खालचं तुम्हाला हे दाखवलेलं आहे ग्रीन पार्ट आणि त्याच्यामध्ये एक असा येलो हाफ सर्कल किंवा एक असा पाकळीसारखा पार्ट दाखवलेला आहे बघा, त्याला म्हणायचं क्लोरोप्लास्ट. आणि लास्ट अगदीच खूप मोठा प्लांट सेलमधला, आपल्या ग्रीनमधला खूप मोठा असा एक पोर्शन दाखवलेला आहे बघा तुम्हाला पेल कलरमध्ये. मग दॅट इज कॉल्ड ॲज व्हॅक्युअल्स. क्लिअर सगळ्यांना? आता हे सगळं जेव्हा तुम्ही स्टडी करत असता, आता मी एक 1 बाय 1 तुम्हाला सांगणार आहे. तर हे झालं तुमचं प्लांट सेलचं. सेम लाईक स्ट्रक्चर आहे तुमचं ॲनिमल सेल, फक्त काही गोष्टी ज्या प्लांट सेलमध्ये अवेलेबल आहेत त्या तुमच्या ॲनिमल सेलमध्ये ॲबसेंट आहेत. कळतंय? आता फॉर एक्झाम्पल बघा, प्लांट सेलला तुम्हाला बॉर्डर दिलेली आहे की ज्याला आपण सेल वॉल म्हणून सांगितलं की नाही, तर इथे तुम्हाला बॉर्डर दिसत नाही आहे. याचा अर्थ प्लांट सेलमध्ये जे तुमच्या सेल वॉल इज प्रेझेंट आणि ॲनिमल्स सेलमध्ये तुमचं सेल वॉल इज ॲबसेंट, म्हणजेच तुम्हाला ती बॉर्डर नाही आहे. कळतं आहे सगळ्यांना? आता 1 बाय 1 आपण त्याचंही एक्सप्लेनेशन बघूया. की पहिलं राईट साईड घेऊया. आता राईट साईडमध्ये जे ब्राऊन शेडमध्ये तुम्हाला दाखवलं आहे बघा, पहिला बॉक्स तुमचा, त्याला म्हणायचं मायटोकॉन्ड्रिया. सेकंड बॉक्स आहे लाईन सेंटरपर्यंत गेलेली आहे, त्याला म्हणायचं न्यूक्लिओलस. त्याच्यानंतर मोठा जो पोर्शन आहे ज्या न्यूक्लिओलसच्या बाजूला आहे त्याला म्हणायचा न्यूक्लियस. त्याच्यानंतर आहे अगदी जस्ट बॉर्डर म्हणून त्याला म्हणायचं सेल मेम्ब्रेन. त्याच्यानंतर जे छोटे छोटे, आता बघा मी मगाशी तुम्हाला इकडे सांगितलं ना प्लांट सेलमध्ये, त्याच्यामध्ये रायबोझोम नावाचा एक प्रकार नव्हताच बघा, ॲबसेंट होता, पण आता इथे मात्र तो प्रेझेंट आहे. म्हणजे कंपॅरिझन कराल तुम्ही प्लांट सेल आणि ॲनिमल सेल, त्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षातच ठेवायला लागणार आहे आणि एक्सप्लेन करावं लागणार आहे की रायबोझोम्स आर प्रेझेंट इन द ॲनिमल सेल अँड ॲबसेंट इन द प्लांट सेल. नेक्स्ट आहे तुमचं पुन्हा लायसोसोम. आता इकडे लक्ष द्या की ऑरेंज कलरचा जो आहे बघा डॉट, त्याला काय म्हणणार तुम्ही? लायसोसोम. आता ह्या प्रत्येकाचं आणि वरचं दिलेलं आहे, तर हे जे व्हॅक्युअल्स किंवा वेसिकल म्हणायचं त्याला, जे छोटेसे 2 असे सर्कल दाखवलेले आहेत बघा, त्याला म्हणायचं वेसिकल किंवा व्हॅक्युअल्स. क्लिअर? आता फक्त आपण नावांपर्यंत आलो. आता ही सगळी नावं आहेत, त्याचा डिटेल स्टडी 1 बाय 1 आपण करणारच आहोत. मग आता जे तुम्हाला ह्या सगळ्या नावांमध्ये बघा, मी सेल मेम्ब्रेन सांगितलं, सेल वॉल सांगितलं, त्यानंतर प्लास्टिड्स, व्हॅक्युअल्स, गॉल्गी कॉम्प्लेक्स, मायटोकॉन्ड्रिया. मग ते फक्त तुम्हाला कन्फर्म करायचं आहे की प्लांट सेलमध्ये आहेत की ॲनिमल सेलमध्ये आहेत. तर सेल मेम्ब्रेन हा जो प्रकार आहे की जस्ट तुमचा बघा इथला आउटर पोर्शन आणि इथला सेकंड लेअर, ज्याला आपण सेल मेम्ब्रेन म्हणून नाव दिलं, तर ते बोथ आर प्रेझेंट इन द प्लांट सेल ॲज वेल ॲज ॲनिमल सेल. पण सेल वॉलमध्ये जर म्हणाल तुम्ही, तर सेल वॉलमध्ये तुमचं म्हणजे सेल वॉल हा ॲनिमल सेलमध्ये ॲबसेंट असतो, तर प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतो. नेक्स्ट आहेत सेंट्रिओल्स. जे सेंट्रिओल्स म्हणजे तुमचे ते न्यूक्लियस आहे बघा, त्याच्या साईडला तुमचे हे दिसतात ना सगळ्या लांब लांब लाईन, म्हणजे थोडक्यात रॉड लाईक स्ट्रक्चर. तर ते कुठे प्रेझेंट आहेत? तर ते तुमचे सगळे ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट आहेत आणि प्लांट सेलमध्ये मात्र ॲबसेंट आहेत. क्लिअर सगळ्यांना? पुढे बघा प्लास्टिड्स. आता हे प्लास्टिड्स आहेत, तेही तुमच्या ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट आहेत आणि प्लांट सेलमध्ये ॲनिमल सेलमध्ये ॲबसेंट आहेत आणि प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहेत. व्हॅक्युअल्स दोन्हींमध्ये प्रेझेंट आहेत. नंतर गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, तेही दोघांमध्येही प्रेझेंट आहेत आणि मायटोकॉन्ड्रिया आहे, तेही दोघांमध्ये प्रेझेंट आहेत. आणि प्लास्टिड्सच्या नंतरचं जे आहे ज्याला आपण नाव दिलेलं आहे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, जे दोघांमध्येही प्रेझेंट आहे. आता हे सगळे नुसते झाले ऑर्गनलीज, जे आपल्या लेसनचं नाव आहे की नाही बघा.
सेल अँड सेल ऑर्गॅनलिज याचा अर्थ काय, हे तुमचे दोन सेल झाले, एक प्लांट सेल आणि दुसरा ॲनिमल सेल, आणि जे त्याचे पार्ट मी आत्ता तुम्हाला नुसतं फक्त नावं सांगितली त्याला म्हणायचं ऑर्गॅनलिज ऑफ द सेल. आता हेच तुम्हाला इथे तुम्हाला फक्त काय करून दिलं होतं, एक शॉर्टकट मेथड सांगितली होती की लक्षात कसं ठेवाल तुम्ही. तर फक्त एकच काम करायचं आहे की जे ॲबसेंट आहेत, जे ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत प्लॅन्ट्समध्ये आणि जे ॲनिमलमध्ये ॲबसेंट आहेत तेवढे फक्त लक्षात ठेवा. बाकी कॉमन फॅक्टर आहेत ते बोथ म्हणजे दोघांमध्येही तुमचं काय असणार आहे, प्रेझेंट असणार आहे. तर आता आपण स्टार्ट करूया कंपोनंट्स ऑफ द सेल, म्हणजेच थोडक्यात ऑर्गॅनलिज ऑफ द सेल. मग आता ऑर्गॅनलिज ऑफ सेलमध्ये पहिलं काय असणार आहे, तर ऑफकोर्स जो प्रोटेक्शन करतोय, जो आउटर लेअर आहे त्याला म्हणायचं सेल वॉल. मग सेल वॉल काय असणार आहे, तर परत एकदा सांगते की तुमचा प्लांट सेलमध्ये जो ग्रीन बॉर्डरमधला आउटर मोस्ट पार्ट आहे की नाही, जी ग्रीन बॉर्डर तुम्हाला अशी थिक लेअरमध्ये दाखवली आहे बघा, त्यातला आउटर मोस्ट जो पार्ट आहे बघा, या 3rd नंबरच्या बॉक्समध्ये लिहिलं आहे आपण, तर तो आहे तुमचा सेल वॉल. मग आता त्या सेल वॉलचं मेन फंक्शन काय आहे ते बघा. इट इज फाउंड अराउंड सेल ॲज ऑफ द अल्गी, फंगस अँड प्लांट्स. म्हणजेच काय आहे ते सगळेच्या सगळं कुठे असणार आहे, प्लांट सेलमध्ये हा सेल वॉल प्रेझेंट असणार आहे. ॲनिमल सेल लॅक सेल, ॲनिमल सेल्स लॅक सेल वॉल, म्हणजेच थोडक्यात काय आहे की ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल अब्सेंट असतो. सेल वॉल इज ॲन इलॅस्टिक अँड स्ट्रॉंग कोट अराउंड द सेल मेम्ब्रेन. म्हणजेच काय असणार आहे, तर अगदीच एखादा म्हणजे तुम्ही असं चिंगम टाईप किंवा एखादी टॅबलेट असते नाही का, कॅप्सूल टाईप, की ज्याला आपण दाबल्यानंतर ते फक्त दाबलं जातं पण कट नाही होत आहे बघा, याचा अर्थ ते स्ट्रॉंग असतं, इलॅस्टिकचा म्हणजे शेपमध्ये असतं, कळतंय. हां, म्हणजेच थोडक्यात हे जे सेल मेम्ब्रेन आहे मुलांनो, ते इतकं स्ट्रॉंग असतं, इतकं चिवट असतं की इझिली ते फाटत नाही, कळतंय. म्हणजे आतल्या बॉडीचं किंवा आतल्या सेलचं ते प्रोटेक्शन करण्याचं काम करत आहे. इट इज मेनली कंपोज ऑफ कार्बोहायड्रेट्स लाईक सेल्युलोज अँड पेक्स्टिन. लक्षात ठेवायची आहेत नावं की सेल वॉल कशापासून बनलेला आहे. अगदी खूप म्हणजे असा ज्याला असा डिटेल स्टडी म्हणतो ना, तसा जर तुम्ही केला तर तुम्हाला ह्या सेल वॉल कशापासून बनलेला आहे असा जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला येईल की ते इट इज कंपोज बाय कार्बोहायड्रेट्स लाईक कोणतं कार्बोहायड्रेट, तर सेल्युलोज अँड पेक्टिन. आफ्टरवर्ड्स पॉलिमर्स लाईक लॉग्निन, सबरिन, क्युटीन आर ॲडेड इन सेल वॉल पर नीड. म्हणजेच ॲज पर रिक्वायरमेंट काय होतं आहे, काही म्हणजे आता जसं तुमचं एक एरिया वाईज किंवा तुमचं एक ठराविक असं प्लॅन्ट्स असतात, त्यांचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतात. मग त्या स्ट्रक्चरमध्ये त्यांचं क्लायमेट, कोणत्या क्लायमेटमध्ये ते वाढत आहेत त्याच्यावर ते डिपेंड्स असतं बऱ्याच वेळेला. फंक्शन्स ऑफ सेल वॉल are to support and to protect the cell by preventing entry of the excess water in the cell. मेन फंक्शन काय आहे, जे लास्ट लाईन आहे बघा, फंक्शन ऑफ द सेल वॉल काय सांगितलं. म्हणजे अगदीच सेल वॉलबद्दल जर तुम्हाला काही एखादा 1 मार्कासाठी जर तुम्हाला माहिती लिहायची असेल किंवा एक्सप्लेन द सेल वॉल किंवा एक्सप्लेन द फंक्शन ऑफ द सेल वॉल, तर फक्त एका लाईनमध्ये किंवा एक सिंगल मार्कसाठी तुम्ही एवढंच रिक्वायरमेंट असणार आहे की सेल वॉल आर टू सपोर्ट अँड टू protect the cell by preventing entry of excess water in the cell. म्हणजे अगदी खूप जास्तीचं पाणी सेलमध्ये एंटर जाऊ नये म्हणून ते सेल वॉल फार महत्त्वाचं काम करत आहे. सेकंड काय सांगितलं तुम्हाला, एकतर त्याच्यानंतरचं जे आहे त्याला म्हणायचं सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजेच ही थिक लाईन आहे की नाही तुमची बॉर्डर, त्यातली आउटर लाईन म्हणजे मी सांगितलं तुम्हाला सेलवर, आणि त्यातली इनर लाईन म्हणजे तुमचं झालं सेल मेम्ब्रेन. क्लिअर सगळ्यांना. मग आता हे सेल मेम्ब्रेन काय बघा, इट इज अ थिन फ्रॅक्जिल अँड इलास्टिक कवरिंग दॅट सेपरेट्स द सेल कंपोनंट्स फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. काय सांगितलं, ॲज कम्पेअर टू द सेल वॉल इट इज थिन म्हणजे छोटीची पातळ लाईन असणार आहे. म्हणजे जो थिक लेअर मी तुम्हाला सांगितलं आहे तो लेअर आता इथेच बघा तुम्हाला दाखवलं आहे की नाही, एक असं मिडल लॅमेला दाखवलं आहे की नाही, तर त्याचं स्ट्रक्चर ऑफ द सेल वॉल म्हणजे हा सेल वॉल आहे, तर त्याला जर तुम्ही असं बघितलं तर तुम्हाला मायक्रोस्कोप खाली तो असा दिसणार आहे. म्हणजे जो थिक लेअर मी तुम्हाला ग्रीन बॉर्डर म्हटलं की नाही, तर त्याला स्वतःलाच जर आपण मायक्रोस्कोप खाली बघितलं तर असे त्याचे
म्हणजे एक स्पंज लाईक स्ट्रक्चर असणार आहेत आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लाईन्स असणार आहेत, जे तुमचं झायलेम अँड फ्लोएम आम्ही शिकवतो की नाही, पुढे जाऊन तुम्हाला असणार आहे हे सगळं, की एक फूड पास करत असतं, दुसरं मिनरल्स किंवा वॉटर पास करत असतं. मग त्यासाठी ही सगळी जी काही पाईपलाईन, ज्याला आपण वेन्स म्हणतो की नाही, ती पाईपलाईन असते आणि मग ती कुठे असणार आहे, तुमची सेल वॉलमध्ये. मग त्यासाठी सेल वॉलचा लेअर आहे तर ते थिक असतं, पण मात्र तुमचं सेल मेम्ब्रेन आहे ते मात्र थिन असतं. फ्रॅजिल अँड इलॅस्टिक कवरिंग दॅट सेपरेट्स द सेल कंपोनंट्स फ्रॉम द आउटर एन्व्हायरमेंट. क्लिअर झालं सगळ्यांना? पुढे बघा, द स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्रोटीन मोलिक्युल्स आर एम्बेडेड इन टू 2 लेयर्स ऑफ द फॉस्फोलिपिड्स. आता 2 लेयर्स म्हणजे आता अगदीच सांगायचं म्हटलं तर तुम्ही कधीतरी असं पानांबरोबर जर म्हणजे कधी ऑब्झर्वेशन आहे, ज्याला म्हणतात स्ट्रॉंग ऑब्झर्वेशन, की तुम्ही एखादं पान घेतलं तर त्याचा फ्रंट व्ह्यू असतो आणि बॅक व्ह्यू असतो. तर त्या दोन्ही व्ह्यूला जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं आणि बॅक व्ह्यूचा किंवा फ्रंट व्ह्यूचा एखादा लेअर जर तुम्ही कट करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर इझिली निघत असतो बघा मुलांना. म्हणजे काय होतं आहे, तर हे सगळं जे आहे ते 2-3 लेअरनी बनलेलं असतं आहे. का? तर आउटर मेम्ब्रेन असतो तो प्रोटेक्शनसाठी असतो, शिवाय एक्स्ट्रा एक्सेस वॉटर आतमध्ये एंटर करू नये म्हणून असतं. पण त्याच्यानंतरचा जो असतो तो आतल्या पार्टचं पुन्हा प्रोटेक्शन किंवा आतल्या पार्टमधलं मटेरियल बाहेर येऊ नये याचं काम करण्यासाठी तो पुन्हा आतला सेकंड लेअर असतो, ज्याला आपण नाव दिलेलं आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. इट इज सेड टू बी सिलेक्टिवली परमिएबल मेम्ब्रेन ॲज इट अलोज सम सबस्टन्स टू एंटर द सेल वाईल प्रिव्हेंट्स अदर सबस्टन्स. म्हणजेच चूज करत असतं. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन काय करतं आहे की रिक्वायर्ड मटेरियलच फक्त घ्यायचं, जे अनवॉन्टेड आहे, जे अननेसेसरी आहे त्याला एंट्री द्यायची नाही. म्हणजे मेन फंक्शन काय असणार आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं? इट इज सिलेक्टिवली परमिएबल मेम्ब्रेन. इट अलोज द सम सबस्टन्स टू एंटर द सेल which is required. Due to this property, useful molecules of the water, salt, oxygen enter the cell and CO2 exits the cell. बघा, आता जे काय अनवॉन्टेड किंवा अयूजफुल आहे त्याची पण तुम्हाला नावं दिलेली आहेत, की युजफुल मोलेक्युल्स काय असणार आहे, तर ऑफकोर्स प्लॅन्ट्सची ग्रोथ होत असते, त्यामुळे त्याच्यासाठी लागणारं जे वॉटर्स आहेत, मिनरल्स आहेत, शिवाय ऑक्सिजन असेल, या सगळ्या गोष्टी काय करत असतात, ते घेत असतात आणि एक्झिस्ट करतात. काय एक्झिस्ट करतात, तर CO2 ऑफकोर्स एक्झिस्ट करत असतात. आता ही फक्त मी सेलचा ऑर्गॅनिझममधलं फंक्शन सांगितलं. तुम्ही प्लॅन्टचा पूर्ण विचार केलात तर मात्र तुम्ही CO2ची लगेच म्हणजे तुमचं ऑब्जेक्शन असणार आहे की CO2 तर आपला हा ॲब्सॉर्ब करत असतात, पण ते प्लॅन्ट्स किंवा तुमचं फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये मुलांना ॲब्सॉर्ब केलं जातं. जेव्हा ॲक्च्युली त्यांचं स्वतःचं जे फंक्शन चालतं त्याच्यामध्ये मात्र कंप्लीट वेगळी प्रोसेस आहे, जो आपण स्टडी करतो आहे सेलचा. इफ एनी चेंजेस ऑकर्स आउटसाइड द सेल, द सेल्युलर एन्व्हायरमेंट डज नॉट चेंज ड्यू टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज हेमोसेसिस. बघा, इफ एनी चेंज ऑकर आउटसाइड द सेल म्हणजे सेलच्या बाहेर, काय सपोज सडन काहीतरी एखादी म्हणजे इन्सिडेंट समजा झाला, तर अगदीच सेल्युलर एन्व्हायरमेंट डज नॉट चेंज ड्यू टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजेच त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा असा स्ट्रॉंग इफेक्ट मिळत नाही. का? तर प्लाझ्मा मेम्ब्रेन काय करतो आहे, अलाव करत नाही आहे, जो काही ज्या गोष्टी म्हणजे त्याला नको आहेत त्यांना तो परमिशनच देत नाही, त्यामुळे त्या कोणत्याही गोष्टी तुमच्या सेलमध्ये एंटर होत नाहीत. कळतं आहे? आता इथे तुम्हाला त्या डायग्राममध्ये पण दिलं आहे बघा, सेल्युलर मायक्रोफायबल अँड सोल्युबल प्रोटीन्स. म्हणजे जे सगळं रिक्वायर्ड आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेन खाली दाखवलं आहे बघा, एक डायग्राममध्ये तुम्हाला व्हाईट लाईन दाखवली आहे. हां, मग आतलं जे काही त्यांचं चाललेलं असतं ते बाहेर येऊ देत नाही आणि बाहेरचं आहे त्याला आतमध्ये एंट्री देत नाही. त्यामुळे बाहेर कितीही काही मोठा असं ॲक्सिडेंट किंवा काय असं काही चेंजेस आले तरीही त्याचा डिस्टर्बन्स त्या आतमधल्या पार्टला होत नाही. हाऊ डू द सबस्टन्स ट्रॅव्हल इन द सेल. आता बघा की पहिलं मुख्य म्हणजे काय, सेल वॉल प्रोटेक्शन करतं आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन ज्या कोणाला एंट्री द्यायची आणि कोणाला नाही द्यायची हे ठरवतं. मग आता आतलं जे फंक्शन आहे किंवा आतमध्ये जे काही गोष्टी चाललेल्या आहेत की एवढ्या आपण ऑर्गॅनिज चेक केलेल्या आहेत, त्या सगळ्या ऑर्गॅनिजच्या बाबतीत आपण काय बघू शकतो किंवा काय करू शकतो. एक सेकंड ते फार पुढे गेलं.
एक सेकंड. आलं बघा. एक 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 तुम्हाला अगदी डायग्राम देऊन त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट पण निर्माण होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळा जो काही आम्ही एक एक पार्ट शिकवतोय की नाही, तो पार्ट जर मायक्रोस्कोप खाली बघितला तर तो कसा दिसेल हे पण तुम्हाला त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे जर बघा, म्हणजे अगदी सेल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की प्रोटीन लेअर असतो, कार्बोहायड्रेट चेन असते, लिपिड लेअर असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे की आपल्याकडे जे काही आपण घेतो ना, फॅट्स वगैरे घेतो, प्रोटीन्स घेतो, कार्बोहायड्रेट्स घेतो, मग ऑफकोर्स ते कशामध्ये असतं, तर तुम्ही जे काही तुमचं फूड मटेरियल आहे त्याच्यामध्येच असतं ना. मग जे फूड मटेरियल म्हणून किंवा फूड म्हणून तुम्ही जे घेत असता ते तुमचे प्लांट्स असणार आहेत किंवा ॲनिमल्स असणार आहेत. मग ऑफकोर्स काय असणार आहे, प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये ते सगळं कशाप्रकारे बॉन्डिंग असतं बघा त्यांचं. म्हणजे जे स्ट्रक्चर दिलेलं आहे ते स्ट्रक्चर कसं असतं बघा. म्हणजे जर तुम्ही मायक्रोस्कोप खाली स्टडी केला तर तुम्हाला एक एक सिंगल लाईन कशी असणार आहे, आणि त्याला जर आपण फुल्ली ओपन केलं तर तो प्रोटीनचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, फॅट्सचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, कार्बोहायड्रेट्स स्ट्रक्चर कसं असणार आहे हे दाखवलं आहे बघा. आणि याच्यावरनं मग तुम्हाला सांगितलं आहे काय बघा, ॲक्टिव्हिटीज दॅट्स कंझ्युम सेल्युलर एनर्जी. पहिलं आहे इंडोसायटोसिस. ते काय सांगितलं, इंडोसायटोसिस म्हणजे द गल्प किंवा एनगल्फ फूड अँड द अदर सबस्टन्स फ्रॉम आउटर एन्व्हायरमेंट. म्हणजेच काय करतात ते आउटर एन्व्हायरमेंटकडनं ते ॲज अ फूड म्हणून ते सगळं घेत असतात. आणि एक्झोसायटोस, इंडो आणि एक्झो याच्यामध्ये लक्षात घ्यायचं, इंडो म्हणजे इनटेक करतात, एक्झो म्हणजे काय करतात, एक्झिस्ट करतात. मग टू एक्सट्रॅक्ट वेस्ट मटेरियल म्हणजेच सेल असलं मुलांनो, जरा लक्षात घ्या की पूर्ण बॉडी किंवा पूर्ण ॲनिमल किंवा पूर्ण प्लॅन्ट ह्यांच्यामध्ये पण सगळ्या एक्सक्रिटरी सिस्टीम वगैरे असतात. म्हणजे झाडांची पानं गळून जातात, फुलं गळून जातात. म्हणजे थोडक्यात काय आहे, नको असणारे वेस्ट जे मटेरियल आहे ते टाकून देत असतात की नाही. मग त्या सेलमध्ये पण त्यांच्या सेम गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला वॅक्युअल्स वगैरे सांगितलं की नाही, जे एम्प्टी बॉक्स म्हणून काम करत असतात. मग त्या एम्प्टी बॉक्समध्ये हे सगळे वेस्ट मटेरियल असतं की नाही, ते त्याच्यामध्ये थोड्या वेळासाठी कलेक्ट केलं जातं आणि नंतर मग ते डिकम्पोज केलं जातं किंवा ते बाहेर फेकलं जातं. मग ती प्रोसेस काय आहे तेव्हा ती आपण पुढच्या ह्याच्यात बघणार आहोत. तर हे जे तुम्हाला सांगितलं की त्या ॲक्टिव्हिटीज कशा प्रकारे त्यांचं ट्रॅव्हल होत असतं. मग त्या ॲक्टिव्हिटीज कशा होतात, तर इंडोसायटोसिस आहे, त्याच्यामधनं काय केलं जातं, फूड आणि अदर सबस्टन्स काय असतील जे एन्व्हायरमेंटमधले ते घेतले जात असतात. आणि एक्झोसायटोसिस आहे, त्याच्यामधनं काय केलं जातं, ते सेलच्या बाहेर फेकलं जातं. प्रोसेस दोज दॅट डोंट कंझ्युम सेल्युलर एनर्जी. एक पहिलं सांगितलं डिफ्युजन. आता डिफ्युजन म्हणजे काय असतं बघा, एंट्री ऑर एक्झिस्ट ऑफ स्मॉल मॉलिक्युल्स लाईक O2 अँड CO2. एक दोन्ही गोष्टी रिक्वायर आहेत. कारण का, तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे प्लॅन्ट्ससाठी एक फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये CO2 एक मोस्ट रिक्वायर्ड झाला. आणि जे फोटोसिंथेसिस प्रोसेस होत असते त्यामध्ये ऑक्सिजन ते प्रोड्यूस करत असतात. त्यामुळे दोन्हीच्या दोन्ही जे गॅसेस आहेत त्यामुळे एकाला आतमध्ये एंट्री दिली जाते आणि एकाला बाहेर सोडलं जात असतं. मग आता फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये काय होतं आहे, तर CO2 हा तुमचा जे प्लॅन्ट्स आहेत ते सगळे काय करत असतात, ॲब्सॉर्ब करत असतात. आणि O2 आहे तो बाहेर रिलीज करत असतात. अस्मॉसिस काय हे बघा, दोन्ही डेफिनेशन तुम्हाला विचारले जातात हां, व्हॉट इज डिफ्युजन अँड व्हॉट इज अस्मॉसिस, किंवा राईट द डिफरन्स बिटवीन डिफ्युजन अँड अस्मॉसिस. कमीत कमी 2 मार्क्सला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो आणि त्यासाठी 4 पॉईंट्स रिक्वायर्ड असतात. The traveling of the water from parts of the more water to part with less water through the selectively permeable membrane is osmosis. आता osmosis प्रोसेस काय आहे ती तुम्हाला दाखवली आहे बघा. osmosis in plant cells म्हणजेच वॉटर इनटेक अँड एक्झिस्ट. आता कसं केलं जातं बघा, osmosis प्रोसेसमध्ये जे पाणी आहे जे आउटर म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये आहे ते त्या झायलेम फ्लोएम नावाच्या ज्या टिश्यू असतात की नाही त्यांच्या थ्रू ते संपूर्ण म्हणजे पूर्ण प्लॅन्ट्सच्या अगदी वरच्या टोकापर्यंत ते ट्रॅव्हल करत असतं. मग ती ट्रॅव्हल करण्याची प्रोसेस कशी आहे, तर ते एकदा आत येतं आणि वर्कआउट झालं की ते काय होतं, पानांथ्रू त्याचं वेपरायझेशन होतं आणि ते बाहेर जात असतं. आणि जे
वेस्ट मटेरियल, ऑफकोर्स त्यांच्यामध्ये पण वेस्ट मटेरियल आहे. ते काय केलं जातं, जे व्हॅक्युअल्स दाखवलं की नाही मी डायग्रॅममध्ये तुम्हाला, खूप मोठं प्लांट सेलमध्ये आहे बघा. पुन्हा एकदा दाखवते सगळं म्हणजे तुम्हाला कळेल ते. प्लांट सेलमध्ये हा मोठाच्या मोठा हॉलो स्पेस दाखवली की नाही, त्याला नाव आहे व्हॅक्युअल्स. की हे सगळे ऑर्गॅनिज जेव्हा त्यांचं स्वतःचं फंक्शन करत असतात तेव्हा जे वेस्ट मटेरियल तयार होतं ते सगळं त्या व्हॅक्युअलमध्ये काय केलं जातं, थ्रो आउट केलं जातं. आता प्लांट सेलमध्ये झालं. ॲनिमल सेल्समध्ये काय सांगितलं आहे बघा. ऑफकोर्स ॲनिमल सेल्समध्ये सेम प्रोसिजर आहे, फक्त मात्र काय आहे, हायपरटॉनिक, आयसोटॉनिक आणि हायपोटॉनिक अशा 3 वेगवेगळ्या पद्धती आहेत. मग आता जो H2 आहे, जो पहिला हायपरटॉनिक आहे, त्याच्यामध्ये काय केला जातो, सेलमधनं बाहेर टाकला जातो. आयसोटॉनिक आहे, त्याच्यामध्ये सेलमध्ये एंट्री पण केली जाते आणि आफ्टर सम टाईम काय केलं जातं, जे यूज करून नंतर जे वेस्ट आहे ते बाहेर फेकलं जातं. आणि हायपोटॉनिकमध्ये काय केलं जातं, बाहेरून ते एन्व्हायरमेंटमधून बॉडीमध्ये एंटर केलं जातं. हा डिफरन्स लक्षात ठेवायचा. हायपरटॉनिक दॅट मीन्स सेल हे करत असतात, सगळं जे काही अनवॉन्टेड मटेरियल आहे किंवा पाणीसारखं जे मटेरियल आहे ते बाहेर सोडत असतात. आयसोटॉनिकमध्ये घेतात पण यूज करतात आणि नंतर अनवॉन्टेड मटेरियल ते बाहेर फेकत आहेत. आणि हायपोटॉनिकमध्ये फक्त एन्व्हायरमेंटकडनं ते घेत असतात, बाहेर टाकण्याची प्रोसेस त्यांच्यामध्ये नाही होते. क्लिअर सगळ्यांना. आता काय काय सांगितलं आहे बघा. द ट्रॅव्हलिंग ऑफ द वॉटर फ्रॉम द पार्ट विथ मोर वॉटर टू द पार्ट विथ लेस वॉटर थ्रू द सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन इज ऑस्मॉसिस. इट इज फिजिकल प्रोसेस विथ 3 पॉसिबिलिटीज. मग आता कोणकोणत्या 3 पॉसिबिलिटीज आहेत इन प्लांट्स अँड ॲज वेल ॲज इन ॲनिमल, त्या तुम्हाला त्या डायग्राममध्ये त्यांनी दाखवलेल्या आहेत बघा. पुढे आयसोटोनिक सोल्युशन. आता हे जे आयसोटोनिक, हायपोटोनिक आणि हायपरटोनिक आहे, ज्या मी आता तुम्हाला ॲनिमल सेलच्या 3 डायग्राम दाखवल्या, त्यांचं स्पेशली तुम्हाला एक लाईनमध्ये सांगितलेलं आहे बघा. मीडियम आउटसाइड अँड इनसाइड द सेल हॅज सेम प्रपोर्शन ऑफ वॉटर अँड वॉटर डज नॉट गो इन ऑर आउट. कळलं सगळ्यांना. जे ॲरो तुम्हाला दाखवतात ते ॲरो काय सांगतायत की तुम्हाला एकतर पहिलं दोन्ही दाखवले आहेत, इन अँड आउट दाखवले की नाही. मग त्याचं मेन फंक्शन काय सांगितलं, मीडियम आउटसाईड अँड इनसाईड, म्हणजेच आतलं आणि बाहेरचं. बाहेरचं कोण असणार आहे, ऑफकोर्स एन्व्हायरमेंट, आणि आतलं म्हणजे इन सेल. द सेल हॅज सेम प्रपोर्शन ऑफ वॉटर अँड वॉटर डज नॉट गो इन ऑर आउट, म्हणजेच ना बाहेर जात ना आत येत. हायपोटॉनिक काय हे, हे जी लास्टवाली आहे त्याला म्हणायचं आहे हायपोटॉनिक, की ज्याच्यामध्ये तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही बाहेरून आतमध्ये एंटर करताना दाखवलेत. मग दॅट मीन्स काय सांगितलं आहे बघा. द सेल हॅज लेस वॉटर दॅन आउटसाइड मीडियम, सो वॉटर एंटर्स द सेल. दिस इज कॉल्ड ॲज इंडोऑस्मॉसिस. एक्झाम्पल काय दिलेलं आहे, इफ द रेझिन्स आर केप्ट इन वॉटर आफ्टर सम टाईम दे स्वेल अँड बिकम टर्गिड. आता एक बेस्ट एक्झाम्पल दिलं आहे की हायपोटॉनिकमध्ये त्यांनी काय सांगितलं, द सेल हॅज लेस वॉटर, म्हणजे सेलच्या आतमधल्या भागामध्ये, आतमधल्या पोर्शनमध्ये वॉटर फार कमी क्वांटिटीमध्ये असतं आणि आउटसाईडच्या मिडियममध्ये तर जास्त असेल. तर आउटसाईडच्या मिडियममधनं ते वॉटर किंवा ते म्हणजे थोडं एक लेस क्वांटिटी ऑफ वॉटर काय केलं जातं, ॲब्सॉर्ब केलं जातं, आणि दॅट प्रोसेस इज नोन ॲज हायपोटॉनिक सोल्युशन. मग आता एक एक्झाम्पल दिलं आहे. रेझिन्स म्हणजे काय, तुमचे मनुके द्राक्षांपासून बनवलेले असतात की नाही, ते ड्राय असतात नेहमी मुलांना. पण जर तुम्ही त्यांना एक 10-15 मिनटांसाठी पाण्यामध्ये टाकलेत तर पुन्हा त्यांना एक राऊंड शेप मिळतो बघा, म्हणजे ॲज लाईक ग्रेप्स. म्हणजेच काय होतं आहे की ते जे आहेत ते बाहेरून ॲब्सॉर्ब करत आहेत पाणी, आणि मग तेच पाणी कुठे जाणार आहे, ऑफकोर्स तुमचं सेलच्या आतमध्ये एंट्री मिळवणार आहे. क्लिअर. त्यानंतरचं आहे हायपरटॉनिक. आता मुलांना लक्षात ठेवण्यासाठी एक करायचं की हायपोटॉनिक लक्षात ठेवायचं, हायपरटॉनिकला अजिबात लक्षात ठेवायचं नाही. ते एक्झॅक्ट अपोजिट ऑफ द हायपोटॉनिक असतं. बघा जरा. द सेल हॅज मोर वॉटर दॅन द आउटसाईड मिडियम, म्हणजेच काय असणार आहे, सेलला आतमध्ये पाणी असणार आहे आणि बाहेरच्या साईडला काय असणार आहे, लेस क्वांटिटी ऑफ वॉटर असणार आहे. सो वॉटर कम्स आउट टू द सेल. आणि मग काय होतं आहे, बऱ्याच वेळेला फ्रूट्स वगैरे आपण कापून ठेवतो तेव्हा त्याच्यामधनं पाणी गळतं बघा, आपण ज्याला ज्यूस बाहेर पडतो असं म्हणतो की नाही. हां, एक्झाम्पल काय दिलं बघा. इफ फ्रूट पीसेस आर केप्ट इन थिक सॅच्युरेटेड शुगर सोल्युशन, द वॉटर फ्रॉम फ्रूट पीसेस
enter the sugar solution so the fruit pieces shrink after boil. If plant cell or animal cell is kept in the hypertonic solution, water comes out of the cell by the process of exosmosis. कळते? And there is the contraction of the cytoplasm. This process is called as plasmolysis. आता ह्याच्यासाठी एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे की हायपरटोनिक सोल्युशनमध्ये आपण कुठल्याही फळांना जेव्हा कापून ठेवतो आणि जर त्याच्यावर आपण साखर किंवा मीठ घालून खात असेल तर त्या फळांमधनं सगळा त्यातला जो म्हणजे ज्यूस किंवा लिक्विड पार्ट असतो तो बऱ्याच वेळेला आपल्या डिशमध्ये कलेक्ट होत असतो बघा. हां, दॅट प्रोसेस इज नोन ॲज हायपरटोनिक सोल्युशन. आणि एक बेस्ट एक्झाम्पल हायपोटोनिकचं लक्षात ठेवा, रेझिन्स म्हणजे द्राक्ष. म्हणजे ह्या दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवल्या की तुम्ही स्वतःही एक्सप्लेन करू शकता. The hypotonic, that means the cell has more water but than the outside medium. नेक्स्ट आहे तुमचं सायटोप्लाझम. जे सायटोप्लाझम आता मी तुम्हाला डायग्राममध्ये बघा जो ग्रीन एरिया दाखवला होता की जो खूप मोठा पोर्शन असतो तुमच्या त्या प्लांट सेलमध्ये आहे, सगळ्याच्या सगळा जो ग्रीन पोर्शन आहे त्याला म्हणायचं आहे सायटोप्लाझम. आता हा सायटोप्लाझमचं फंक्शन काय आहे बघा. पहिलं, सायटोप्लाझम इज द फ्लुइड बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड द न्यूक्लियस. ऑफकोर्स प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे काय झालं, तुमचे जो ग्रीन थिक पार्ट आहे त्यातला इनर साईड झाली ना, आणि न्यूक्लियस काय सांगितलं तर या अशा पर्पल कलरचा तुमचा सेंट्रल पार्टला जो आहे त्याला न्यूक्लियस म्हणायचं. आणि त्या दोघांमधला जो मेन पोर्शन आहे जो खूप वास्ट आहे त्याला म्हणायचं आहे तुम्ही सायटोप्लाझम. इट इज द मूविंग sticky substance. Many cell organelles are suspended in the cytoplasm. Cytoplasm is the medium for the cellular chemical reactions. The part of the cytoplasm other than the organelles is the cystole. Cystole stores the vital substance like amino acids, glucose, vitamins, etc. In animal cells, cytoplasm is more granular and dense, while the plant cells it is thin and mostly push to the periphery due to the larger central vacuoles. आता काय होतं आहे की तुमचं प्लांट सेल असतं त्याच्यामध्ये मोठ्या वॅक्युअल्स असतात, त्यामुळे जो स्लरी पोर्शन आहे जो तुमचा सायटोप्लाझमचा तो काय होतं आहे बघा जरासा असा जास्त मूवमेंट करत असतो. पण इकडे मात्र तुम्ही म्हणाल की प्लांट सेलमध्ये तुम्हाला त्या पोर्शनमध्ये म्हणजे जास्त तुम्हाला असा जे मूवमेंट पाहिजे किंवा काय त्याला सांगायचं तुम्हाला की मोस्टली पुश म्हणजे हां असं त्याला पुश होत नाही ते दिस टू द पेरिफेरी ड्यू टू द लार्जर सेंट्रल वॅक्युअल्स. कारण का त्याच्याकडे भरपूर जागा असते मुलांना. वॅक्युअल्स ॲनिमल सेलमध्ये वॅक्युअल्स खूप छोटे असतात आणि प्लांट सेलमध्ये खूप मोठे असतात, त्यामुळे तो प्लांट सेलमध्ये एरिया कमी पडतो आहे त्यांना. कळते? सेल ऑर्गनलीज काय सांगतायत. अँड organelle is the specialized subunit having specific function within the cell. They are organs of the cell. Each organelle has its own lipoprotein membrane except nucleus and chloroplast. म्हणजे प्रत्येक जे तुमचं सेल ऑर्गनली म्हणतो की त्याचं स्वतःचं एक खास स्पेसिफिक फंक्शन असतं. आणि त्याच्यामध्ये पण ह्या सगळ्या ऑर्गनलीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की न्यूक्लियस इज द सेंटर. का तर त्याचा सगळा कंट्रोल जो आहे संपूर्ण सेलचा तो त्या न्यूक्लियसमध्ये असतो. आणि जो तुमचा मायटोकॉन्ड्रिया सांगितलेला आहे तर पूर्ण सगळे स्टोअर केलेली एनर्जी जी आहे ती मायटोकॉन्ड्रियामध्ये असते. एक्सेप्ट न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम ऑल द ऑर्गनलीज कॅन बी सीन ओनली विथ द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप कशासाठी वापरला जातो तर जे आपण नेकेड आयनी बघू शकत नाही किंवा एखादा सेलचा स्टडी करायचं असेल तर आपल्यासाठी नव्हे, मेन सायंटिस्ट लोक असतात त्यांना सगळ्या गोष्टी डिटेल आणि डीप स्टडी करायचं असतं मुलांना. तर त्यासाठी त्यांना ईच अँड एव्हरी फंक्शन म्हणजे काय आणि प्रोसेस कशी होते त्याचं त्यांना ऑब्झर्वेशन करायचं असतं. मग ऑब्झर्वेशन करण्यासाठी त्यांना असे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपची गरज लागते. त्यामुळे त्यांच्याकडे व्हेरियस टाईप्स ऑफ मायक्रोस्कोप असतात की ज्याच्यातनं त्यांचा सगळा म्हणजे त्यांची रिक्वायरमेंट जी आहे स्टडीसाठीची ती सगळी त्या मायक्रोस्कोपने त्यांची क्लिअर होत असतं. आता एक न्यूक्लियससाठी त्यांनी काय केलेलं आहे की एक हे सांगितलं आहे बघा, डायग्रॅम दिलेली आहे की सेल स्टडी करत असताना तुम्हाला एक न्यूक्लिओलस आणि न्यूक्लियस असे दोन पार्ट सांगितले होते बघा मी. तर आत्ता आपण बघतोय हा जरासा ग्रेश कलरचा आहे त्याला आपण म्हणतोय न्यूक्लियस, आणि त्याच्या आतमध्ये सेंटरला जो आहे त्याला नाव दिलेलं आहे न्यूक्लिओलस नाव दिलेलं आहे बघा.
मग त्या न्यूक्लियसमध्ये पण तुम्हाला 3-4 नावं दिलीत बघा. न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिअर पोर, क्रोमॅटिन आणि न्यूक्लिओलस. आता काय आहे त्यांचं फंक्शन ते बघूया. When observed under the electron microscope, we can see nucleus covered by the double layered membrane with small pores. आता जे pores दाखवले ते न्यूक्लिअर पोअर म्हणून ओळखले जात आहेत. These pores allow the passage of the material, passes the material in and out of the nucleus. म्हणजेच जेव्हा न्यूक्लियस ॲज द मेन रोल करत असतो, मेन फंक्शन करत असतं, तेव्हा त्याच्याकडे इन अँड आउट ह्या प्रोसेस चालूच असणार आहेत की नाही. हां, मग त्या इन अँड आउट प्रोसेससाठी त्यांच्याकडे हे पोर्स असतात. पुढे बघा. न्यूक्लियस हॅज वन राऊंड न्यूक्लियस अँड नेटवर्क ऑफ द क्रोमॅटिन फायबर. क्रोमॅटिन फायबर आर थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर which condense to form short thick chromosomes at the time the cell division. Functional segments on the chromosomes are called as genes. म्हणजेच या न्यूक्लियसमध्येच तुमचे DNA आणि RNA असणार की जे तुमचे म्हणजे जीन्स जे आपण म्हणत असतो की नाही, ट्रान्सफर ऑफ जीन्स, तर जी प्रोसेस होत असते ती सगळी तुमची कुठे असणार आहे, न्यूक्लियसमध्ये असणार आहे. मग ते प्लांट सेल ॲज वेल ॲज ॲनिमल सेलमध्ये न्यूक्लियस हा सगळ्यांसाठी मेन कंट्रोल असतो. फंक्शन्स ऑफ द न्यूक्लियस काय सांगितलं बघा. इफ इट कंट्रोल्स द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल अँड ऑल्सो द सेल डिव्हिजन. म्हणजेच न्यूक्लियसचं मेन फंक्शन काय आहे, तुमचं सेल डिव्हिजन प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस मेन रोल प्ले करतो. and it is involved in the transmission of heredity characters from parents to the offspring. आणि ऑफकोर्स जीन्स DNA असल्यामुळे ऑफकोर्स जो जेनेटिक जे म्हणजे आपण म्हणतो ना ट्रान्सफॉर्मेशन असतं ते ऑफकोर्स ह्या न्यूक्लियसमध्ये घडत असतं किंवा त्याच्या थ्रू सगळं होत असतं. क्लिअर सगळ्यांना. लास्ट आहे तुमचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय असतो आहे बघा. मी तो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे तो तुम्हाला याच्यामध्ये त्या डायग्रॅममध्ये हा एक पोर्शन आहे बघा न्यूक्लियसच्या वरचा, दाखवते मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा तुम्ही स्टडी करत असता तेव्हा डायग्रॅम मध्ये बघायचं. तर बघा हा ग्रीन पोर्शन आहे की नाही, त्या ग्रीन पोर्शनमध्ये तुम्हाला असं मॅगीच्या हे असतात की नाही नूडल्स त्या टाईप जो पोर्शन दिसतोय ना, हां त्याला म्हणायचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता त्याचं काय फंक्शन आहे ते बघा. म्हणजे एक एक तुम्ही फंक्शन स्वतःच काहीतरी स्वतःची टेक्निक लावायची आणि लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्हाला सहज एक्सप्लेनेशन ते देता येत आहे. आता त्याचं दिसताना त्या वेवी दिसल्या लाईन तुम्हाला, पण ॲक्च्युली कसं आहे बघा जरा एकदा, म्हणजे त्याचे लेयर्स आहेत की नाही. हां, मग ते लेयर्स काय आहेत बघा, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता ते लेयर्स कसे असणार आहेत बघा. द ऑर्गनली विच कंडक्ट व्हेरियस सबस्टन्स इनसाइड द सेल इज कॉल्ड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. It has net-like structure consisting of the interconnected miniature tubes and sheets filled with the fluid. म्हणजेच काय हे अगदी एक साधं तुम्हाला एक्झाम्पल देते आहे. तुम्ही लगेच म्हणजे स्पंजच नका डोळ्यासमोर आणू, पण स्पंज कसा असतो आपला, एक ड्राय असेल आणि जर त्याला आपण पाण्यामध्ये टाकला तर तो काय करणार आहे, पाणी ॲब्सॉर्ब करतो की नाही, म्हणजे त्याच्यामधले जे होल असतात ते पाण्याने भरून जातात. मग सेम स्ट्रक्चर आहे तुमचं ह्या याच्यामध्ये की न्यूक्लियस आहे बघा. तुम्हाला दाखवताना पण त्याने दाखवलं आहे की न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसच्या साईडचा जो पोर्शन मी ज्या वेवी लाईन तुम्हाला सांगितल्या त्या म्हणजे तुमचं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. आणि त्या कशा असतात, हॉलो स्ट्रेस असतात. म्हणजे थोडक्यात त्यांच्यामध्ये जे एम्प्टी स्पेस असते त्याच्यामध्ये तुमचं लिक्विड फ्लुइड असतं. आणि ते लिक्विड फ्लुइड कोणतं आहे तर रायबोझोम्स आहेत बघा. म्हणजे जे काही तुम्हाला त्या डायग्रॅममधनं त्यांनी दाखवता येणं शक्य आहे तेवढं सगळं दाखवलं आहे बघा. net-like structure consisting the interconnected miniature tubes and sheets filled with the fluid. Endoplasmic reticulum is connected to the nucleus from inner side to the plasma membrane from the outer side. आता परत एकदा डायग्रॅमकडे चला की मग तुम्हाला ते क्लिअर होईल बघा की आधी तो कुठे आहे पहिला. हां बघा, एक तर पहिलं न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसशी कनेक्टेड आहे तो, आणि आहे कोणामध्ये, त्याच्या अवतीभोवती काय आहे, सगळं सायटोप्लाझम आहे. आणि सायटोप्लाझम म्हणजे कुठे आहे तर तुमचं ते सेल मेम्ब्रेन जे आहे त्याच्या आत आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे की न्यूक्लियसशी कनेक्टेड आणि सायटोप्लाझमच्या म्हणजे सानिध्यामध्ये हा तुम्हाला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नावाचा जो ऑर्गनली आहे तो असतो. आणि ऑफकोर्स त्याचं फंक्शन एक स्पेसिफिक फंक्शन आहे. काय हे फंक्शन बघा त्याचं.
दो द एंडोप्लाझ्मिक ER म्हणजे तुम्ही ते लक्षातच ठेवायचं आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ER हॅज रायबोझोम ग्रॅन्युअल्स ऑन द इट्स आउटर सरफेस. तर मेन फंक्शन्स त्याचे दिलेले आहेत बघा. इट इज द फ्रेमवर्क दॅट सपोर्ट्स द सेल. पहिलं फंक्शन काय आहे की सेलला सपोर्ट करणं. दुसरं फंक्शन काय आहे, कंडक्शन ऑफ द प्रोटीन्स. तिसरं फंक्शन काय आहे, टॉक्सिन्स दॅट हॅव एंटर्ड द बॉडी थ्रू द फूड, एअर अँड वॉटर आर मेड वॉटर सोल्युबल बाय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड देन फिनिश आउट द बॉडी. म्हणजे न कळत जरी सेल वॉल असेल किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल की जे कंट्रोल करतं की बाहेरून एन्व्हायरमेंटमधनं अनवॉन्टेड मटेरियल एंटर झालं नाही पाहिजे, एवढी ते केअर करत असतात. पण तरीही न कळत फूड, एअर किंवा वॉटर म्हणजे इंटेक करत असताना जर का न कळत काही अनवॉन्टेड मटेरियल जर आलंच सेलमध्ये, तर त्याला पहिल्यांदा काय करायचं, वॉटर सोल्युबल करायचं काम ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं आहे. आणि त्यानंतर त्याला आउट ऑफ बॉडी म्हणजे थोडक्यात सांगायचे आउट ऑफ सेल करण्याचं काम पण ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत असतात. म्हणजे न कळत जे काही अनवॉन्टेड मटेरियल आहे ते थ्रो आउट करण्याचं काम कोण करतं आहे, हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत असतं. म्हणजे त्याला पहिल्यांदा सोल्युबल करतं, हे महत्त्वाचं आहे. What materials are used to the pack your favorite biscuits and chocolates, and what is the function of पॅकेजिंग डिपार्टमेंट अँड फॅक्टरी. मग अगदी एक्झाम्पल किती छान दिलं बघा की एखादं तुमचं म्हणजे आतला पोर्शन आहे की जे तुमचे बिस्किट्स खूप आवडते आहेत, पण त्यांना एक पहिलं सांगितलं की त्यांना पॅक करायचं असेल तर एक प्लास्टिकचं कोटिंग देतात बघा. आणि नंतर त्या प्लास्टिकच्या कोटिंगवर नंतर त्याचं पुन्हा त्याचा नाव किंवा त्याचं लेबल असणारं म्हणजे कोटिंग दिलं जातं. म्हणजे डबल लेअर कोटिंग असतं की नाही, थोडक्यात काय सांगायचं आहे की डबल लेअर कोटिंग असतं. मग सेम तुमचं ते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, हे आहे थोडक्यात डबल लेअर कोटिंग. कळते सगळ्यांना किती याचं महत्त्वाचा रोल प्ले करतो आहे बघा ते. त्यानंतर आहे गॉल्गी कॉम्प्लेक्स. आता हे गॉल्गी कॉम्प्लेक्स म्हणजे काय असणार आहे, तर हा पोर्शन मी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवते बघा. हा जो सायटोप्लाझममध्ये डॉट आणि थोड्याशा ब्राउनिश लाईन दाखवलेत बघा, त्याला नाव दिलेलं आहे गॉल्गी बॉडीज. तर व्हॉट इज द फंक्शन ऑफ गॉल्गी बॉडीज, काय आहे ते बघूया आपण आता. तुम्हीही स्टडी करताना ते सगळ्या गोष्टी अशा बघूनच करायच्या. म्हणजे ईच अँड एव्हरी पार्ट काय आहे, तो कशासाठी आहे तेही तुम्हाला कळतं. इट इज मेड अप ऑफ 5 to 8 hollow and flat sacs placed parallel to each other. These sacs are called सिस्टेरिन. आता हे दिलेले आहेत बघा, हां दिसत आहेत तुम्हाला, ते लाईन दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फोल्ड आहेत. मग त्या फोल्डला काय म्हटलेलं आहे की गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये जे फोल्ड आहेत, जे सॅक लाईक स्ट्रक्चर, बॅगेसारखं स्ट्रक्चर आहे, त्याला नाव दिलेलं आहे सिस्टेरेन. अँड आर इट इज फिल्ड विथ द डिफरंट एन्झाईम्स. आणि मग जे सेलमध्ये काही गोष्टींसाठी त्यांना एन्झाईम्स लागत असणार आहेत, त्यामुळे ते सगळे काय असणार आहेत, व्हरायटी ऑफ एन्झाईम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत. द प्रोटीन्स कमिंग फ्रॉम द ER are enclosed in the vesicles which come towards the Golgi complex via cytoplasm. आता हे ट्रान्सफर कसं होत असतं, तर हे सायटोप्लाझम थ्रू ट्रान्सफर होत असतं. They fuse with the formation phase of the Golgi membranes and empty their contents in the cistern. आता एक त्यांचं जो फोल्ड पोर्शन आहे बघा डायग्राममध्ये, सिस फेस दाखवलं आहे, फ्युजिंग वेसिकल दाखवलं आहे, ल्युमेन दाखवलं आहे, सिक्रेटरी वेसिकल्स दाखवले आहेत, न्यू वेसिकल्स तयार होणाऱ्या दाखवले आहेत आणि सिस्टम दाखवलं आहे. ह्या सगळ्यांचा मिळून तुमचा जो ऑर्गनली तयार झालेला आहे ते आहे तुमचं गॉल्गी कॉम्प्लेक्स. आणि मग त्याचं फंक्शन कसं चालतं, तर वाया सायटोप्लाझम ते काय करत असतं, सगळं जे प्रोटीनचं किंवा जे ट्रान्सफर ऑफ प्रोटीन्स वगैरे असतं की नाही, ते काम करण्याचं काम ते केलं जातं. ॲज दे पासेस थ्रू द system, they are chemically modified with the help of the enzymes. They are again packed in the vesicle. These vesicles exist from the maturation phase. This system work like the packaging of the department that packs and distributes the substance. म्हणजे आता हे तुम्हाला समजण्यासाठी त्यांनी उदाहरणं दिलीत की सपोज एखाद्या फॅक्टरीमध्ये काही माल तयार झाला तर तो बाहेर पाठवणं गरजेचं असतं की नाही. हां, मग तसंच आहे की पॅक करायचं आणि ते पुढे ट्रान्सफर करायचं. तर सेम फंक्शन म्हणजे
तसं होत नाही. पण त्यांनी एक त्याला असं इमॅजिन केलं, तुम्हाला सांगितलं, की अशा प्रकारे त्याच्यामध्ये काय होत असतं, प्रोडक्शन म्हणजे वस्तू जे रिक्वायर्ड मटेरियल, थोडक्यात प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स वगैरे जे काही रिक्वायर्ड आहे ते त्या सायटोप्लाझम थ्रू गॉल्गी कॉम्प्लेक्समध्ये ट्रान्सफर केलं जातं. तिथे ते त्याच्यामध्ये केमिकल्स किंवा एन्झाईम्स सोडले जातात. त्याच्यावर एक लाँग प्रोसेस होते आणि नंतर मग ते संपूर्ण सेलला काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं. क्लिअर सगळ्यांना? आता त्याचं फंक्शन काय आहे बघा. द गॉल्गी कॉम्प्लेक्स इज द सेक्रेटरी अगेन ऑर्गन ऑफ द सेल. काय सांगितलं, सिक्रेटरी ऑर्गन म्हणजेच अगदी इझिली एन्झाईम सिक्रेट करण्याचं काम ते करतं, म्हणून त्याला नाव दिलं आहे सिक्रेटरी ऑर्गन. द मॉडिफाईड सॉर्ट्स ऑफ द पॅक मटेरियल सिंथेसाइज इन सेल. आता कोणते सेल्स असणार आहेत, एन्झाईम्स, म्युकस, प्रोटीन्स, पिगमेंट्स, हे सगळे म्हणजे जे सिंथेसाइज किंवा तयार होणारे किंवा सिक्रेट होणारे एन्झाईम्स असणार आहेत. अँड डिस्पॅच टू देम वेरियस टार्गेट्स लाईक प्लाझ्मा मेम्ब्रेन, लायसोसोम. आणि तयार करून ते स्वतःकडे स्टोअर करत नाही बरं का, तयार तर करतंच आणि शिवाय ते ट्रान्सफर पण करत असतं. इट इज प्रोड्यूस व्हॅक्युअल्स टू द सेक्रेटरी वेसिकल्स. इट अजून काय काय तयार करतं, तर अर्थात व्हॅक्युअल्स, जे एम्प्टी बॉक्सेस मी म्हटलं ना तुम्हाला, ते तयार करत असतं. वेरियस टाईप्स ऑफ एन्झाईम्स सिक्रेट करत असतं. इट हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ द सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लायसोसोम. आणि तुमच्या सेलमधले जे मेन आउटर ऑर्गनलीज आहेत, ज्याचं नाव आहे सेल ऑर्गनली आणि सेल प्लाझ्मा मेम्ब्रेन, तर त्यांना पण ते काय करतं, प्रोड्यूस करण्याचं, किंवा त्याला इट हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल, म्हणजेच तयार करण्यासाठी ते थोडेसे त्यांना हेल्पफुल ठरत आहेत. आता ह्या सगळ्याचा स्टडी करण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं की सगळं हे करत असतात, हे सायंटिस्ट लोक करत असतात. त्यामुळे त्या सायंटिस्ट लोकांचं एक थोडंसं इंट्रोडक्शन तुम्हाला दिलं जातं आहे आणि ते तुम्ही बघायचं आहे, कारण त्यांनी जो रिसर्च केलेला आहे मुलांना, त्याच्यावर त्यांना प्राईज मिळालेलं असतं. आणि आता सध्या आपण जो स्टडी करतो आहे तो केवळ त्यांनी ते शोध लावलेत म्हणून आपण त्याचा स्टडी करतो आणि आपला नॉलेज आहे ते थोडंसं अपडेट करतं आहे. क्लिअर? मायटोकॉन्ड्रिया, नंतर व्हॅक्युअल्स, अजून बरंच आहे. तर मला म्हणायचं आहे, आता आपण खूप असा म्हणजे एकावर एक असं खूप काही नको शिकायला. तर इथे मी तुमचं जे लायसोसोम आहे की नाही, तेवढा एक पार्ट तुमचा घेते. काय सांगितले बघा, लायसोसोम, पहिली गोष्ट म्हणजे तो जे लायसोसोम आहे ते तुमचं कुठे आहे, ॲनिमल प्लस सेलमध्ये, ते आधी दाखवते तुम्हाला आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. ॲनिमल सेलमध्ये तुमचा ऑरेंज पोर्शन आहे बघा, दिसतंय? हां, तो ऑरेंज पोर्शन म्हणजे तुमचा लायसोसोम असतो. आता हे लायसोसोम का आहे बघा. व्हॉट हॅपन्स टू द ॲग्रिकल्चर वेस्ट आफ्टर द फ्यू डेज वेन इट इज डम्प इन द कंपोज पीट. म्हणजे अगदीच एक साधं झाडाचे म्हणजे पाला पाचोळा फांद्या काय असेल ते कचरा थोडक्यात सांगायचं, किंवा तुमच्या शेतामधलं वेस्ट मटेरियल जर आपण टाकून ठेवलं खड्ड्यामध्ये वगैरे, तर काय होतं, त्याचं काही दिवसांनी त्याचं डिकम्पोजिशन होतं ना. हां, मग ती प्रोसेस तुमच्या त्या सेलमध्ये पण, म्हणजे जो आपण सेल स्टडी करतोय तर सेम प्रोसेस तुमच्या सेलमध्ये पण होत असते. मग ती कशी होते, ड्यू टू द व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज इन द सेल, ऑर्गॅनिक वेस्ट इज जनरेटेड. लायसोसोम डायजेस्ट द वेस्ट. म्हणजे काय होतं आहे, एक तर पहिलं की जसं अनवॉन्टेड मटेरियल आहे जे आपण फेकून देतो, तसंच आपल्या सेलमध्ये पण आहे की या सगळ्या जे काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये अनवॉन्टेड मटेरियल बरंचसं तयार होतं आणि ते मटेरियल काय केलं जातं, ते सगळं या जे लायसोसोम आहेत ते डायजेस्ट करत असतं. लायसोसोम आर सिम्पल सिंगल मेम्ब्रेन बाउंड सॅक्स फिल्ड विथ द डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. आणि मग काय केलं जातं, ऑफकोर्स ते सगळं काय करतं आहे, स्वतः कॅच करतं, इनटेक करतं आणि मग त्याला डायजेस्ट करतं. आणि त्याचं लिटिल म्हणजे जो काही रेसिड्यू वगैरे असतो की नाही, तो फार थोड्या प्रमाणात शिल्लक राहतो. बाकीचं सगळं तर त्यांनी स्वतःच खाऊन टाकलेलं असतं, थोडक्यात सांगायचं. काय त्याचं मेन फंक्शन काय आहे, ह्युमन सिस्टीम. इट डिस्ट्रॉय द व्हायरस अँड बॅक्टेरिया दॅट अटॅक द सेल. म्हणजे पहिलं काय करतं, ह्युमन सिस्टीम स्ट्रॉंग करतं. डेमोलिशन स्क्वॉड्स, इट डिस्ट्रॉयज वॉर्न आउट
सेल्युलर ऑर्गॅनिक्स अँड ऑर्गॅनिक डेब्रिज. म्हणजेच थोडक्यात काय आहे ते स्वतःच सगळं ते जे मटेरियल आहे, वेस्ट मटेरियल किंवा अनवॉन्टेड नको असणारं टाकाऊ मटेरियल ते स्वतःच सॉल्व करत असतं आणि डायजेस्ट करत असतं. सुसाईड बॅग, आणि हे सगळं काय करत असतं, स्वतःच सगळं करत असतं, म्हणून त्याला नाव दिलं सुसाईड बॅग. वेन द सेल बिकम्स ओल्ड ऑर इट डॅमेज, लायसोसोम बस्ट अँड एन्झाईम डायजेस्ट देअर ओन सेल्स. आणि काय करतं आहे, अगदी थोडक्यात सांगायचं आहे की जुने सेल झाल्यानंतर ते त्यांचं फंक्शन व्यवस्थित होत नाही, मग त्यावेळेला काय करतं, ते स्वतःच ब्रस्ट होतं आणि ते स्वतःला डायजेस्ट करून टाकतं. ड्युरिंग स्टार्वेशन लायसोसोम डायजेस्ट स्टोअर्ड प्रोटीन्स अँड फॅट्स. आणि अगदीच सेलमध्ये समजा काही गोष्टी आहेत ज्या मिळाल्या नाहीत, तर मात्र ते काय करत असतं, ड्युरिंग स्टार्वेशन म्हणजे जेव्हा त्यांना कमी पडतं काही, त्यावेळेला ते स्वतःच त्या स्टोअर लायसोसोममधलं जे म्हणजे स्टोअर प्रोटीन्स वगैरे असतात ते किंवा फॅट्स वगैरे असतात जे स्टोअर करून ॲज अ फूड मटेरियल म्हणून स्टोअर करून ठेवलेले असतात, ते थोडंसं घेतात आणि डायजेस्ट करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आला की मायटोकॉन्ड्रिया, जो ज्याला म्हणतात पॉवर हाऊस ऑफ द सेल. का तर संपूर्ण जे आता मी सांगितलं ना तुमचं की स्टॉक करून ठेवलेलं असतं मटेरियल, मग ते कुठे स्टॉक करणार, काहीतरी जागा लागते की नाही. हां, मग ते पहिलं जे तुमचं ऑरेंजमध्ये दाखवलं आहे की नाही, जे असं लाईन दाखवले त्याच्यामध्ये, त्याला म्हणायचं मायटोकॉन्ड्रिया. आणि पहिलं म्हणजे मेन फंक्शन आहे न्यूक्लियस, म्हणजे मेन ऑर्गनली आहे न्यूक्लियस, आणि त्याच्यानंतरचा येणारा जो तुमचा ऑर्गनली आहे तो आहे तुमचा मायटोकॉन्ड्रिया. आता हा मायटोकॉन्ड्रिया काय करतो आहे बघा. Each cell requires energy and this energy is produced in the mitochondria. Under the electron microscope, mitochondria is seen as the double membrane structure. दिसते डायग्राममध्ये 2 layers आहेत. हां, the outer membrane is porous and the inner membrane is deeply folded. म्हणजेच आतला हा स्पंजासारखा असतो, पण बाहेरचा हा स्पंजासारखा असतो, पण आतला मात्र कसा असतो, फोल्डेड आहे. These folds are called as क्रिस्ट. बघा जरा सेल लक्षात ठेवा, कारण कसं आहे ते क्रिस्ट. द इनर कॅव्हिटी इज फिल्ड विथ द प्रोटीनियस जेल लाईक मॅट्रिक्स containing ribosomes, phosphate granules of the DNA, and therefore it can produce its own proteins. आणि म्हणूनच ते स्वतःचं जे फूड म्हणतात, जे आपण स्टोअर करतो म्हणतो की नाही, तर स्वतःचे प्रोटीन्स वगैरे ते तयार करतात. With the help of enzymes, mitochondria oxidize carbohydrates and fats in the cell. The energy released in this process is stored in the mitochondria in the form of ATP. What is meant by ATP? Adenosine triphosphate. म्हणजे तुम्हाला ATPचा लॉंग फॉर्म विचारला तर लक्षात ठेवायचं आहे. आणि हे कुठे स्टोअर केलं जातं, इन मायटोकॉन्ड्रिया. प्लांट सेल्स हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया दॅन द ॲनिमल सेल. ऑफकोर्स प्लांट सेलमध्ये थोड्याशा कमी असतात, पण ॲनिमल सेलमध्ये मात्र त्या खूप आणि मोठ्या प्रमाणात असतात. फंक्शन काय सांगितलं तुम्हाला, टू प्रोड्यूस एनर्जी रिच कंपाऊंड ATP, सिंथेसिस ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लिपिड्स अँड बाय युझिंग द ATP. मेन फंक्शन की सगळ्यांचं प्रोडक्शन केलं जातं, स्टोअर केलं जातं आणि गरज पडेल तेव्हा ते वापरलं जातं. कळतंय. त्यानंतरचा लास्ट आहे तुमचा वॅक्युअल्स. वॅक्युअल्स काय करतायत, ज्या एम्प्टी आहेत. बघा, वॅक्युअल्स आर द स्टोरेज सॅक्स फॉर सॉलिड लिक्विड कंटेंट्स. दे डोंट हॅव एनी टिपिकल शेप और साईज. काही असं स्पेसिफिक काही नसतं त्यांचं. द स्ट्रक्चर ऑफ द वॅक्युअल चेंजेस अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सेल. वॅक्युअल इज बाउंडेड बाय द सिंगल मेम्ब्रेन. एक सॅक लाईक, म्हणजे तुमच्या जसं आपल्या पिशव्या असतात की नाही, की ज्या आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे छोटी मोठी असते की नाही, तसं म्हणजे थोडक्यात सेलच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्या सॅकचं स्ट्रक्चर असतं. आता मात्र एक आहे लक्षात ठेवायचं कायम, की प्लांट सेलमध्ये त्या सॅक्स तुमच्या मोठ्या असतात, ॲनिमल सेलमध्ये मात्र त्या अगदी छोट्या छोट्या असतात. आता ॲनिमल सेलमध्ये आहेत बघा, जे तुम्हाला मी सांगितलं ना की सॅक्स असतात, ते कशा असतात, तर अगदीच हे बघा, जे व्हाईट आहेत ना डॉट्स ॲनिमल सेलमध्ये तुमच्या टॉपला, ते वॅक्युअल्स आहेत. आणि इथे जो मोठा सेंटरला पोर्शन आहे तो वॅक्युअल आहे. म्हणजेच प्लांट सेलमध्ये त्यांची साईज किंवा त्या मोठ्या असतात आणि ॲनिमल सेलमध्ये त्या छोट्या असतात. क्लिअर सगळ्यांना. हां, मग आता त्याचप्रमाणे त्यांचं फंक्शन असणार आहे की प्लांट सेलमध्ये त्यांची रिक्वायरमेंट जास्त आहे, त्यामुळे ऑफकोर्स ते प्लांट सेलमध्ये जास्त असणार आहेत. वॅक्युअल्स. हां, कुठे गेलो. हां, आता मेन फंक्शन बघा काय सांगितलं, टू मेंटेन द ऑस्मॉसिस
pressure of the cell to store the metabolic byproducts and end products of the म्हणजेच glycogen, protein, water. And in animal cell they store waste products and food, while in the amoeba it stores food before the digestion. आणि नेक्स्ट काय सांगितलं, इन प्लांट सेल्स वॅक्युअल्स आर फुल ऑफ सेल सॅप अँड प्रोव्हाइड टर्गिडिटी म्हणजेच रिगिडिटी टू द देम. म्हणजेच थोडक्यात काय आहे, ते खूप मोठ्या साईजने असतात, लार्ज नंबरने असतात. आणि प्लांट सेलमध्ये ॲनिमल सेलमध्ये काहीच गरज नसते त्यांची, त्यामुळे ॲज द ऑर्गनली म्हणून त्या प्रेझेंट असतात. ॲज पर रिक्वायरमेंट त्या त्यांच्यामध्ये काम करत असतात. इथपर्यंत आपण थांबूया मुलांना, कारण काय होतं आहे, आपली वेळ झालेली आहे. तुम्हाला किती समजलं आहे, काय डाऊट्स आहेत एकदा बघूया तुमचे. एव्हरीथिंग इज क्लिअर? येस, नो डाऊट? ओके, ठीक आहे, चला थांबूया आपण इथे. हां, ओके, चला बाय बाय. बाय टीचर. बाय. चला बाय बाय. लीव द मीटिंग.